सरन्यायाधीशांच्या टिप्पणीने मजाकमध्ये अभिजित दिपके नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर तयार केलेली कॉकरोच जनता पार्टी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेंडिंग होताना आपल्याला दिसत आहे। अमेरिकेमधील बोस्टन या शहरामध्ये सध्या राहत असलेले अभिजित दिपके यांना अमेरिकेमध्ये जाऊन तिथे ठार करण्याची धमकी मिळत आहे। एवढंच नाही तर अभिजित दिपके भारतामध्ये जर आले त्यांना अटक देखील केल्या जाऊ शकते। भारतामध्ये असणारे अभिजित दिपके यांचे आई वडील त्यांना या ठिकाणी भीती वाटू लागली आहे। मित्रांनो, अभिजित दिपके यांचे आई वडील असे म्हणतात, अभिजितने ही चळवळ आता इथे थांबवायला पाहिजे, अभिजितने राजकारणात जाऊ नये। त्यांना अभिजितची काळजी या ठिकाणी वाटायला लागलेली आहे। या ठिकाणी एक प्रश्न उद्भवतो मित्रांनो की अभिजितला अटक का होऊ शकते, अभिजित दिपकेंना या ठिकाणी धमक्या का मिळत आहेत, देशात अभिजितला जीवे मारण्याच्या धमक्या का मिळत आहेत, हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो। अजून ही कॉकरोच जनता पार्टी ही फक्त सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे, ॲक्टिव्ह आहे, ग्राउंड लेवलवर त्यांनी उतरून काम करायला सुरुवात केलेली नाही। अभिजित दिपके यांनी जेव्हा सांगितलं की मी दलित आहे आणि माझ्या आईवडिलांपेक्षा मी बाबासाहेबांना मानतो, कारण त्यांच्यामुळे मला शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि त्यामुळे मी इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे। जेव्हा अभिजित दिपके यांनी आपली स्वतःची जात सांगितली, जेव्हा अभिजित दिपके यांनी स्वतः मी दलित आहे सांगितलं, तेव्हापासून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत मित्रांनो। सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल केलं जात आहे। एवढंच नाही तर त्यांना अमेरिकेमध्ये येऊन तुला तिथेच ठार करू, तू हे अकाउंट बंद कर, तुला आम्ही पैसे देतो, नाहीतर तू BJP मध्ये जॉईन व्हा, अशा धमक्या त्यांना सतत मिळत आहेत तर मित्रांनो, आपला देश जगामध्ये बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो। आपल्या देशामध्ये दलित असणं, बौद्ध असणं म्हणजे काय गुन्हा आहे का? हा भारत देश पुरोगामी विचाराचा देश आहे आणि आपल्या देशामध्ये अजून देखील जातीच्या, धर्माच्या आणि पंथाच्या चष्म्यामधून एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्या जाते, त्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जाते। ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे मित्रांनो। जय भीम, जय संविधान, जय शिवराय।